रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले मुंबईत दाखल झालेले आहेत। आज सकाळीच आनंदाची बातमी मिळाली आणि या ठिकाणी ते स्वतः आता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। बरेच सर्वप्रथम तुमचं TV9 मराठीकडून हार्दिक स्वागत। ही संपूर्ण गुड न्यूज आहे तुम्हाला मिळाली, पहिली प्रतिक्रिया तर फार आनंदी आहे, आम्ही समाधानी आहोत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सुमित्रा वहिनी या सगळ्यांचं आभार मानतो। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील मतदार बांधव, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, सर्व भारतीय जनता पार्टी यांचे मी सगळ्यांचंच मनापासून आभार मानून माझे 6च्या 6 आमदार, 2 खासदार, माझे जिल्हा परिषद हे सगळ्यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि जिल्ह्याची संपूर्ण जनता की ज्याने आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आम्ही करू। अनेक दिवस पाहिलं की या ठिकाणी तटकरे आणि तुमच्यामध्ये शीतयुद्ध कुठेतरी सुरू होतं। पालकमंत्रीपदाचा जो तिढा होता तो देखील 2.5 वर्षापर्यंत चालला। त्यानंतर 2.5 वर्षांनी आपल्याला पालकमंत्रीपद मिळालं। तटकरे आणि या ठिकाणी गोगावले यांच्यामधले जे शीत होतं ते संपलं का? कार्यकर्त्यांची खूप मागणी होती राष्ट्रवादीच्या सुद्धा की त्यांच्याकडे हे पालकमंत्रीपद आहे ते जाण्यात यावं। 2.5 वर्ष नाही, 2.25 वर्ष झाले, कारण ह्या नोव्हेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील। पण हरकत नाही आहे, जे आता झालं ते झालं। आता ह्याच्यापुढं आम्ही सगळ्या हातात हात घालून काम करू। मी मगाशी सांगितलं, आमचे 6 आमदार, मी 7वा, आणि 2 खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगर अध्यक्ष, नगरसेवक, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू। अनेक वेळा पाहिलं की या ठिकाणी पालकमंत्रीपद देताना अनेक अतितटी आहेत किंवा मग वाटाघाटी आहेत त्या कराव्या लागल्या। आता 3 वर्षानंतर पुन्हा पालकमंत्रीपदाचं प्रश्नचिन्ह निर्माण होईल, तेव्हा काय नक्की होणार? तेव्हा आपण सुद्धा पुन्हा दावा 3 वर्षानंतर आत्ताच कोण सांगू शकत नाही आहे, उद्याची बात सांगू शकत नाही, तर 3 वर्षाच्या पुढचं कोण सांगणार? त्यामुळे एकदम पुढं पण जाऊ नकोस, आपण आस्ते आस्ते चालू, पायऱ्याने चढू, मग बघू काय असेल ते। एक प्रश्न म्हणजे राज ठाकरेंनी पालकमंत्रीपदावरून एक या ठिकाणी आहे ते क्वेश्चन मार्क निर्माण केलं की औद्योगिकरण काय येतं आहे किंवा मग काय निर्माण होणार आहे ते युवकांना माहिती नसतं, तर हे पोचवण्याचं काम पालक मंत्री म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या माध्यमातून होणार का? आणि या ठिकाणी विश्वास तुम्ही व्यक्त करता? कारण रोज तरुण कार्यकर्ते, शिकलेली मुलं मुली नोकरीसाठी आमच्याकडे येत असतात, ते आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि तरुणाई वाढत चाललेली आहे। त्यासाठी आमचं कर्तव्यच ते आहे की तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या कशा उपलब्ध होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। अनेक वेळा 6 आमदारांनी आहे ते राष्ट्रवादीसोबत अतितटीचं जे वक्तव्य आहे ते देखील करताना पाहायला मिळालं। आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्रित मिळून काम करण्याचे तुम्ही सल्ला सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल। मी मगाशी सांगितलं, 6 आमदार, माझ्यासहित 7वा, आणि 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करू आपण। अलिबागची पहिली सभा आहे परवा, काय नक्की या सभेमध्ये तुम्ही ठेवणार आहात? वेगळा विषय आहे तो, औद्योगिकरणाच्या ह्याच्यामधला विषय आहे, म्हणून पहिलेच माझ्या कारकिर्दी म्हणजे पालकमंत्री मिळाल्यानंतर मी ती मिटिंग घेतो। एक अगदी शेवटचा प्रश्न, भरत शेठचा आतापर्यंत कोट पाहायला मिळत नव्हता, आता पालकमंत्रीपद मिळालं, कोट आम्हाला कधी पाहायला मिळेल? उद्या कॅबिनेटला घालून येतो आम्ही। आपण पाहिला की या ठिकाणी कॅबिनेटला कोट घालून या ठिकाणी येतो आणि संपूर्णपणे आनंदाची भूमिका आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि या ठिकाणी भरत गोगावले यांचं त्यांचं जंगी स्वागत आहे ते या ठिकाणी एअरपोर्टवरती होताना आपल्याला पाहायला मिळतं। आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।